महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफ कडून भरीव मदतीची मागणी। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना तातडीची मदत देणं सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणी वेळी उद्धव ठाकरेंची घोषणा। हेक्टरी 50,000ची मदत करा, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठ्यावर भडक, खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यानं संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचे आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ होणार। दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या वक्तव्याशी मी असहमत, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव होता का, एकनाथ खडसेंचा सवाल। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण। राहुल गांधींचा प्रकाश पगार यांना फोन, अन्यायाविरोधात लढत राहा, घाबरू नका म्हणत पगार यांना धीर दिला। बीड शहरातील गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, नातेवाईक आणि काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या, हत्येचं कारण अस्पष्ट। आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार। बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकची फायनलमध्ये एंट्री। रविवारी 28 तारखेला भारत पाक महामुकाबला होणार।